कुडाळ रेल्वे स्टेशन. कोकणच्या शांत निश्चल अस्तित्वाला मागे सोडून आजोबा आणि नातू आता महानगर मुंबईच्या धडधडीकडे निघाले होते. त्यांच्या 10 दिवसांच्या प्रवासाचा हा उत्तराभिमुख नॉर्थवर्ड टप्पा होता. बसचा गर्दीपूर्ण संघर्ष संपला. आता सुरू झाला ट्रेनचा वेगवान प्रवास. हा मार्ग फक्त मुंबईपर्यंतचा नाही, हा होता तो शिवशक्तीचा, तो पवित्र योग आणि अर्धनारीश्वराची गोष्ट. बाळा, ही ट्रेन बघ. बाहेरचा वेगाचा प्रवाह प्रचंड आहे, पण आपण स्थिर आहोत. कृपया लक्ष द्या. मडगाव वरून येणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी गाडी नंबर 10104 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. बाळा, आज आपण पाहू त्या परमदेवाने शक्तीला स्वीकारून सृष्टीला गती कशी दिली. आजोबा, काल तुम्ही देवांच्या अखंड अस्तित्वाची आणि त्यागाची विषप्राण गोष्ट सांगितली, पण मला सांगा, तो देव तर एकटा होता ना, मग त्यांनी सृष्टीचा समतोल कसा साधला? उत्कृष्ट प्रश्न. समतोल साधायला शक्ती लागते. आज आपण पाहू त्या परमदेवाने आपल्याच शक्तीला विलीन करून अर्धनारी नटेश्वर स्वरूप कसे धारण केले. डोळे मीट आणि ऐक. सृष्टीच्या आरंभापूर्वीची ती शून्यता. बाळा, अगदी आरंभी सृष्टी निर्माण होण्यापूर्वी त्या परमदेवात फक्त शुद्ध चेतना होती. ते निष्क्रिय होते. वैराग्याचे स्वरूप. त्यांच्या मनात निर्मितीची कोणतीही इच्छा नव्हती. जगाला जीवन देण्यासाठी शक्ती हवी होती, पण सृष्टीला गती हवी होती. तेव्हा त्या शुद्ध चेतनेच्या बाजूला त्या शून्यतेतून एकाएकी एक तेजस्वी, आकर्षक स्त्री शक्ती प्रकट झाली. तिचे तेज महादेवाच्या तेजाशी मिळते जुळते होते. ती शक्ती विद्युत प्रवाहासारखी होती, जी देवाजवळ आली. ती कोणतीही साधी स्त्री नव्हती. ती होती अद्भुत, अनादी आदिशक्ती. प्रभू, मी तुमची इच्छाशक्ती आहे. तुमच्यात विलीन होऊन मला सृष्टीला गती द्यायची आहे. एकट्या चेतनेने संसार होत नाही. मला तुमच्याशी एक होऊ दे. शक्ती, तू माझ्यामध्ये विलीन हो. तू प्रकृती आहेस आणि मी पुरुष आहे. आपण दोघे एक झालो तरच सृष्टीचा समतोल कायम राहील. वैराग्य बाजूला ठेवतो, तुझ्या प्रेमात विलीन होतो. योगीने वैराग्य बाजूला ठेवले आणि शक्तीला स्वीकारले. याच क्षणाला शिवशक्तीचा योग झाला. हा योगच सृष्टीच्या निर्मितीचे पहिले पाऊल होता, समतोलाचा आधार. आजोबा, म्हणजे देव वैरागी असले तरी शक्तीशिवाय अपूर्ण आहेत. समतोल हेच शिवतत्व आहे. प्रत्येक गोष्टीत स्त्री आणि पुरुषाचे म्हणजेच शक्ती आणि चेतनेचे अस्तित्व असते. अगदी बरोबर. म्हणून आपण त्यांना म्हणतो देवांचे देव, महादेव. प्रवास आता हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMTSच्या ऐतिहासिक प्लॅटफॉर्मवर थांबते. चल बाळा, मुंबईला पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या या ऐतिहासिक स्टेशनवर थांबू. आजची रात्र आपली इथेच. उद्या सकाळी दिल्लीकडे पुढची ट्रेन. मग सुरू होईल स्वर्गाचा प्रवास आणि सतीच्या त्यागाची ती तीव्र कथा. प्लॅटफॉर्मवरची गर्दी, शहराच्या रंगीत दिवे, ऐतिहासिक वास्तू, सर्व काही डोळ्यांना दिपवून टाकणारं होतं. कोकणच्या शांततेला मागे सोडून आजोबा नातू आता मुंबईच्या धावपळीत येऊन पोहोचले आहेत. हिमालयाकडे पुढचा प्रवास सुरू. हा फक्त 10 दिवसांचा मार्ग नाही, हा आहे महादेवाच्या समतोलाचा, प्रेमाचा प्रारंभ. कोकण ते केदारनाथ. पुढच्या भागात ऐकूया सतीच्या त्यागाने महादेवांचा क्रोध कसा भडकला आणि तो क्रोध कसा शांत झाला. आजोबांच्या गोष्टींना प्रेम करताय तर YouTube आणि Instagramवर फॉलो आणि सबस्क्राईब करा. नवीन कथा, धडे आणि महादेवाच्या रहस्यांसाठी भेटू लवकरच. आजोबांच्या गोष्टी सीझन 8. आजोबा, नातू आणि महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.